नमस्कार सर्वांचे, स्वागत आहे पुन्हा जयाज किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी लागणारी अशी झटपट अशी टोमॅटो वाटाण्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, कांदा, मिरची, फ्रोझन वाटाणा आहे, टोमॅटो 4-5 कापून घेतलेत, कढीपत्ता। कांदा 2 मीडियम आकाराचे आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तेल गरम झालं की आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचे। मोहरी तड करते। आता जिरं फुललेलं आहे। मिरची, हे मी झाकण लावत आहे ह्याच्यासाठी, कारण की जेव्हा आपण काही वस्तू गरम करतो तेव्हा तेल आपल्या गॅसवरती उडत असतो, उडू नये म्हणून एक छोटीशी ट्रिक आहे। कढीपत्ता, ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी, ज्यांना बनवून खायला आवडते त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच आपल्या आवडीचा चॅनल म्हणजे जयाज किचन। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर। इथे मी कांदा घेतलेला आहे। कांदा आपल्याला लाल होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। प्लीज व्हिडिओ आवडत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगत जा। तुम्ही जर कमेंटला माझ्या लाईक केलं किंवा कमेंट केली तर एक उत्साह येतो आणि छान वाटतं की आपण केलेल्या व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहेत, की लोकांना आपलं काम आवडत आहे। हळद 1 चमचा, त्यामुळे नक्की सांगा। हिंग घेतलेला आहे मी अर्धा चमचा। हे दोन्ही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे। कुठलेच मसाले कच्चे असे नाही घ्यायचे, तेलामध्ये सर्व आपल्याला परतून घ्यायचे। लाल मिरची 1 चमचा, फक्त कलरला घेतलेला आहे मी 1 चमचा। तिखट वगैरे काय नाही, काश्मीरी मसाला येतो, कारण आपण मिरची घेतलेली आहे तिखटासाठी। टोमॅटो आणि वाटाणा हे दोन्ही कढईमध्ये घालून त्याच्यामध्ये वरती कोथिंबीर घालून आपल्याला 5 ते 7 मिनटं व्यवस्थित झाकून शिजवून घ्यायचे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचे टोमॅटो आणि वाटाणा आपला व्यवस्थित शिजला आहे की नाही। मीठ चवीनुसार घालणार आहे आता। साखर, टोमॅटोचा आंबटपणा कमी होण्यासाठी। साखर पूर्ण ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी चालेल, पण टोमॅटो कधी आंबट असतात त्याच्यामुळे। पुन्हा सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे, म्हणजे मीठ सर्वत्र लागेल व्यवस्थित भाजीला। आता झाकून आपल्याला 5 ते 7 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे। इथे 5 मिनटं झालेले आहेत। मी पुन्हा चेक करते टोमॅटो आणि ते शिजले की नाही। भाजी शिजली असं वाटलं तर आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। कूट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। मी इथे थोडा घालून मला परत कमी वाटला, मग मी परत एक अंदाजे थोडासा घालून घेतला। पुन्हा सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला आणि एक जास्तीत जास्त अर्धा सेकंद किंवा एक अर्धा मिनटं एवढं झाकून पुन्हा एक वाफ येऊन द्यायची, म्हणजे कूट सर्वत्र एकत्र एकजीव होऊन जाईल भाजीमध्ये। अशा रीतीने आपली टोमॅटोची चटणी तयार आहे।